दूध नहीं पापा है ना तुम्हारे पास, दे पापा और दूध अगं थांब आय तू वाढ वाढ थांबा 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 पिलू नीचे करके येतो नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्ही सर्वजण सुखी आनंदी राहू हीच मी देवाला प्रार्थना करते. तर आता माझं का नाही सकाळचा रुटीन आता स्टार्ट झालेला आहे. सुरुवात माझी तर ही प्रेस केलेलं तुम्ही बघत असाल. ही प्रेस ह्याच्यासाठी करते, ह्याच्यामधून मला एक हेअरबँड बनवायचा आहे, 2 मॅचिंगचे 2 हेअरबँड बनवायचे आहे. त्याला आता माझी सकाळी उठले गाई उठल म्हणून भेट काम करत होती, त्यात गाई उठून धिंगाणा. आलू फ्राय चाललेला आहे, सगळे मसाले टाकले. पिलू को भी उठा दे बेटा, गाई गाणी झोपले. आता झाकून ठेवूया थोडा वेळ. मस्तपैकी पीठ घेतलं बाहेर. आता आलू फ्राय ठेवलेला आहे. पीठ थोडंसं छानशी मळून घ्यायचं आहे, कारण पीठ मळलं का नाही छानशी पोळ्या पण चांगल्या होत्यात, चपात्या चांगल्या होतात, फुलके चांगले होतात. म्हणून इथं मी 10 मिनटं लावते पीठ मळायला. त्यात गाई उठणार नाही असं विचार वाटत होता, किंवा गाई उठस्तवर करून घ्यावं. त्या उठलीच बघा, गाईमध्ये उठलीच. आणि उठून का नाही असा धिंगाणा घातला. पिलूला सोनू म्हणजे पिलू सोनूला दोघा भावांना पण आज शाळेत उशीर झाला स्कूलमध्ये, कारण विणी घालून देत नव्हती पिलूची गायू. त्याला काय झालं होतं काय माझा हात हट्टच पकडली. चला बोलत बोलत का नाही माझं पीठ पण मळून झालेलं आहे. आतापर्यंत झोपली आहे गायू, आणि छानशी मळून का नाही थोडं 5 मिनिटासाठी भिजायला ठेवते. त्यानंतर चला किचनमध्ये बघूया आलू फ्राय कसा. चल चल पिलू उठ जा, अभी ब्रश कर दिया पी दादू ने. बनलेला आहे छान पैकी. असे लय आवडते सोनू पिलूला, खूप दिवसानं बनवते. आता हे पण सोडून दिले, जास्त ऑइल नाही टाकत, नॉर्मल थोडंसं टाकते. बघू शिवले का? हां पक्कत आलेलं आहे. 1-2 मिनटासाठी आता अजून आपण ठेवू त्याला झाकून. चला 2-3 मिनटं झालेले आहेत. आपण आता फिरवू एक बार. 2-3 मिनटं झाली, बघू आता. मस्त दिसतं. आता हे ना ठेवून टाकू, झाकूनच ठेवू थोडा वेळ. झाकूनच ठेवते, ऑफ करते. बाहेर ठेवलंय, इंडक्शन आहे. पॅन गरम करू. तर आपण घेतलेलं आहे लाटणं, पळपूट, हे पीठ घेतलंय थोडंसं 2 जागी. हे भिजलेलं पीठ आहे छानपैकी. आता थोडंसं आपण ऑइल घेऊ. ऑइल घेतलं का नाही चपाती लाटायला. ह्यातली पोळी होती थोडीशी ही झाली ना, तर ह्याला आपलं गरम पण झालेलं आहे. तिकडं 4 पदरी चपाती. गायबान पप्पांपाशी आता त्यांना सुट्टी देईना अशी करते. पॅनमध्ये गरम झालेली. क्या हुआ? तुम फ्रीज का ठंडा पानी पी रही ना बेटा? नहीं बहुत ठंडा। मैं नहीं पीना छोड़ दिया अभी, इसलिए मेरी भी खांसी कम हो गई. तो पीती हो ना बेटा इसलिए.
तर छानपैकी शेकूया. तोपर्यंत दुसरी बनवून घेते चपाती. क्या हो गया शाळेतले चपाती आहेत ना त्यांच्या दोघांच्या. शेकलेली आहे. दुसरी पण आहे. तर अशाच आपण आता सर्व बनवून घेऊ. सर्व प्रत्येक अशा आता पॅनमध्ये करून सवय लागली ना बनवून बनवून चपात्या मस्तपैकी शेकावी लागतात चांगल्या. हाताने शेकते मी, उलातनं बिलातनं यूज नाही करत. तशी गायुराणी अशी करते का नाही, तिला वाटतं की मी दीदीच्या स्कूलमध्ये जाणार आहे. ती गायू म्हणती की मी दीदीच्या स्कूलमध्ये जाऊन तिच्यासोबतच तिच्या बेंचवरच बसते आणि दीदीला म्हणती दीदी तू स्कूल नाही जाएगी ना तर नाही जाणार ठीक आहे. आणि दिसली नाही की घर सगळ्या घरातनी पडद्याच्या मागं दरवाजाच्या मागं अशी सगळी हुडकत असते. मग गावली नाही की भोंगा पसरते. चला आता माझी बोलत बोलत चपात्या झाले आहेत. फौजी साहेबांचा पण नाश्ता द्यायचा आहे. शेवटची चपाती आपली आणि सर्वात लहान बाळाची चपाती. सर्वात लहान बाळ जावई बाप हे झाले. सर्व चपात्या बनवून लाला लिलीला पिलुलू आता जेवढे हवेत ना तेच बनवते. आता हे पीठ आहे ना त्याला झाकून ठेवायचं आपण. आता मस्त ठेवलं भिजत शिकला. परत तर करावंच लागणार आहे. सगळ्या बनवावंच लागणार आहे. टाईम दुपारची 12-12:30 वाजता. शेकून रेडी. ऑफ इलेक्शन सगळ्या कंप्लीट झाल्या. दादू पिलूचा टिफिन त्याच झाला. फटाफट दादाचा टिफिन वगैरे बनवू. पिलू दादाचं भाजी पण थंड झाली. ह्याला थंड करण्यासाठी का नाही आता कॅमेरा सरळ आहे. पिलू हो गा बेटा तरी सोनूचे मित्र आहेत ना आपल्या सोनूच्या भाजी मागवले पडते मध्ये अजय तरी म्हणून क्या बनाती राई तेव्हा आण म्हणते. त्यांचं वेगळं असतं ना. सगळ्या मिक्स भाज्या सारख्याच करते. ती एकसारख्याच भाज्या करते. मिक्स भाजी असते त्याच्या बायांचं. ते पिलूचं झालं एवढं. पिशा थोडंच राहील. पप्पा थोडं मला नाही आवडत कसलं नाही खात. ही छोट्या बाळाची चपाती आहे. ही सगळ्यात पिल्याचं गरम गरम आहे ना म्हणून थोडंसं फॅनमध्ये आणून ठेवलं आहे. हां खाली ना आज बघा पिल्लू काय म्हणते. पिल्लू ना नुसतं हे आलू फ्राय पाहिजे. तिला भाज्या नको. कधीच आवडत नाही तिला भाज्या. पिल्लूचं टिफिन आहे. हे दादाचं आहे. हे बघा दादाचं टिफिन. दोन्हीचं टिफिन बनवून कंप्लीट. आता गरम गरम पप्पांची ठेवते चपाती. ती वाचल ती टिफिन ते भर दिया. पाणी की बोतल ले लो तो काढून ठेवूया. छोट्या बाळाचं पण लई देखभाल करावी लागते. गाईची करायला नाही लागत त्यांची
मी आता हे सगळे सामान आहे ते आतल्या साईडला ठेवते आणि बाहेरचा मोसम थोडं बघून घ्या. पाऊस इतका पडलेला आहे, भयानक पाऊस झाला आहे, त्यामुळे थंड वातावरण वाढलेलं आहे. पुन्हा कोण आहे का बघू शकता, बाहेर कोणीही नाही. खूप पाऊस झाला त्यानंतर का नाही सर्दी जुखाम सगळंच होतं माहिती आहे का. तर मी झाडू मारलेला आहे, परतही घाण होणार आहे कारण हवा पाणी असले की नाही तर घाणच होतं. माझ्या 3 बकेटं मी खराब केले माहिती आहे का कचऱ्यासाठी. 3 बकेट हो का. मुंगळं बघा, मुंगळे इथे झाड आहे ना वर आपलं शेवग्याचं, त्या जे झाडे झडतेत. तर चला, थंड खूप आहे बाहेर. चला पळापळी चालू आहे, गाईवाणी झोपलेली आहे. पिलू भगत झालाय, भगतसिंग. हे बघ चुडे आजा आजा आजा. ए पिलू लेके आ लेके आ पिलू. स्कूल जाऊंगी आता, काय करना है. कहाँ जा रही है? आ? दूध नहीं, पापा है ना तुम्हारे पास, उधर पापा आ गए. मैं स्कूल जा रही हूँ. सकुनी सकुनी आलाय. गुड मॉर्निंग सकुनी. इधर आ ना फिर. हाँ 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 मैंने खा लिया. नीचे गिरे हैं. हाँ इधर इधर आ जाते हैं. गुड मॉर्निंग करो. गुड मॉर्निंग सर. आपसे भी कैसे हो? राम ना, राम नहीं जाना ना पापा के पास. चल चल पापा. सो जा फिर, सो जा थोड़ा सो ना. ये दीदी का कमी कर देते बेटा. मेरे पास बैठ जा. आजा. नहीं. अरे कौन है? दीदी का कमी नहीं करता. मम्मा दादा पुष्पा. मम्मा मैं स्कूल जाऊँ? दादा के पास जा थोड़ा. फिर इधर बैठ ऐसे तिरछा. हाँ जा. इस पे तो बैठना है ऐसे. आज गायूने हट्ट पकडली आहे. गायूला शांत करून पिलूची चोटी बनवते कारण आज खूप उशीर झालाय सोनू पिलूला स्कूलमध्ये जायला. चोटी बनवून